शट. सीओची पत्नी असल्याचा कोणताच फायदा नाही. तिने मनातच एक सुस्कारा सोडला. तेवढा समोरच्या व्यक्तीला कार्तिकने प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि आता त्या व्यक्तीजवळ बऱ्याच प्रश्नांची उत्तरं नव्हती. ती व्यक्ती घाबरून कार्तिक पाटीलकडे बघत होती आणि फाईलमध्ये बघत काहीतरी उत्तर देत होती. भीतीने त्याचं तोंड कोरडं पडलं होतं. हे काय चाललंय? क्लायंटच्या पेमेंटचे रिपोर्ट्स कुठे आहेत? कार्तिकने मोठ्या आवाजात विचारलं. सॉरी सर, पण मला अगोदरचे कुठलेच रिपोर्ट मिळत नाहीत. मी 3 महिन्यापूर्वी जॉईन केलं. त्यांनी जे दिलं तेच फक्त. तो माणूस घाबरून अडखळत बोलत होता. त्याच्याकडून तुम्ही हेड ओव्हर घेतलं, त्याला विचारलं नाही का? आणि यात तुमच्याकडे कोल्हापूर ब्रँचचे सगळे तपशील हवे, ते कुठे आहेत? कार्तिकने समोरची फाईल टेबलवर जोरात आपटली. तसं इकडे सगळ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले. देवयानी पण मनातच घाबरली होती. सर, खरं तर मिस्टर रोहन पवार, जो फायनान्सचा मुख्य अधिकारी होता, तो उठून उभा राहिला. काय? मिस्टर पवार, आज संध्याकाळपर्यंत मला सगळे हरवलेले रिपोर्ट्स हवे आहेत. जा आणि ते शोधा. कार्तिक पाटील रागात म्हणाला. आणखीन एक गोष्ट, बँगलोर, इंदोर त्यांचेही रिपोर्ट्स मागवा. बाकीचे जे भारताबाहेरचे आहेत त्यांचे नंतर बघू. कार्तिक पाटील म्हणाला. यस सर, पवार म्हणाला आणि त्याने सगळ्यांना इशारा केला. तसे सगळे एक एक उठून बाहेर जाऊ लागले. देवयानीने जाता जाता कार्तिक पाटीलकडे एक कटाक्ष टाकला, तर तो तिलाच बघत होता. तिने लगेच नजर चोरली आणि पळतच बाहेर पडली. त्यानंतर पवारने मात्र त्यांना भरपूर कामाला लावलं. संध्याकाळची वेळ झाली तरी अजून कोणाला सोडलं नव्हतं. देवयानीला दिलेलं काम ते करत होते. तेवढ्यात तिचा फोन वाजला. हॅलो, तिने रिसिव्ह केला. तू अजून ऑफिसमध्येच का आहेस? पलीकडून त्याचा आवाज आला. माझं काम बाकी आहे, ती समोर कॉम्प्युटरवर काम करत म्हणाली. निघ, ऑफिसची वेळ संपली आहे, खाली ये, त्याचा आवाज आला. तिने घड्याळ पाहिलं. रात्रीचे 7 वाजले होते. तुम्ही आज एवढ्या लवकर जाणार आहात का? तिने विचारलं. माझी एक मीटिंग आहे, तुला घरी सोडून मी मीटिंगला जाईन. लवकर खाली ये, तो म्हणाला. ओके. तिने पटकन तिचा कॉम्प्युटर बंद केला आणि प्रिंट केलेले कागद घेऊन पवारकडे गेली. सर, तुम्ही सांगितलेले पेपर्स मी सगळे अपडेट केले आहेत. तिने त्याच्यासमोर टेबलवर पेपर ठेवले. गुड, तू खूप लवकर काम करतेस, मला ते आवडलं. मी तुला अजून एक फाईल पाठवतो, ती सुद्धा अपडेट कर, पवार म्हणाला आणि देवेंची आता चलबिचल झाली. सर, वेळ झाला आहे, मला जावं लागेल, ती म्हणाली. तसं पवारने मान वर करून पाहिलं. जेव्हा काम असतं तेव्हा वेळ महत्त्वाची नसते. आज सगळेच ओव्हर टाईम करणार आहेत, जा आणि काम करा, पवार रागात म्हणाला. सॉरी सर, पण माझे हजबंड खाली माझी वाट बघत आहेत, मला जायला हवं, देवयानी दिलगिरी व्यक्त करत म्हणाली. पवारने वैतागून तिच्याकडे पाहिलं. पुढच्या वेळी तुमच्या हजबंडला सांगून ठेवा, हे ऑफिस आहे, इथलं काम संपल्याशिवाय तुम्ही इथून मोकळे होणार नाही. यावेळी तुम्हाला जाऊ देतो, पण पुढच्या वेळी तुमच्या हजबंडला वाट बघावी लागेल. मी तुम्हाला सोडणार नाही. आता तुम्ही जाऊ शकता, पवार म्हणाला. देवयानीने होकारार्थी मान हलवली आणि पर्स घेऊन बाहेर पडली. समोरच कार्तिक पाटीलची गाडी उभी होती. देवयानी लगेच त्याच्या शेजारी जाऊन बसली आणि तिने एक दीर्घ श्वास सोडला. देऊ, काय झालं? तिचा वैतागलेला चेहरा पाहून त्याने विचारलं. माझ्या कंपनीचा बॉस खूप खडूस आहे. महिनाभराचं काम एकाच दिवसात करायला सांगितलं, म्हणून वैतागले, देवयानी तोंड वाकडं करत म्हणाली. कार्तिक पाटील गाडी चालवता चालवता गालातल्या गालात हसत होता. तुझी इच्छा असेल तर तू नोकरी सोडू शकतेस, कार्तिक पाटील म्हणाला. देवयानीने डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिलं. आतापासून माझी वाट बघत जाऊ नका, ती सरळ होत म्हणाली. का? त्याने विचारलं. मला खूप काम असतं, मला उशीरही होऊ शकतो. यावेळी मला येऊ दिलं, पण पुढच्या वेळी मला येता येणार नाही, त्यामुळे पुढच्या वेळी माझी वाट बघू नका, देवयानी खिडकीतून बाहेर बघत म्हणाली. वाह, म्हणजे तू खूप व्यस्त आहेस आणि मी मोकळाच आहे असंच ना? कार्तिक पाटील तिच्याकडे कटाक्ष टाकत हसून म्हणाला. तशी देवयानीही खुदकन हसली आणि त्याच्या जवळ सरकली. तिने त्याच्या दंडाला मिठी मारली आणि त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. आता मला अगदी स्वर्गात असल्यासारखं वाटतंय, तिच्या डोक्यावर हलकंसं चुंबन घेत तो समाधानाने म्हणाला. मलाही, देवयानी डोळे मिटून म्हणाली. खरंच एकमेकांच्या सहवासात त्यांना सकाळपासून आलेल्या थकव्याचा सुद्धा विसर पडत होता. तिला पाहूनच त्याच्या ओठांवर समाधानाचं हसू उमलत होतं. त्याने आता गाडी स्लो केली होती आणि तिच्या सहवासाचा भरपूर आनंद घेत होता. कार्तिक, गाणी लावा ना, ती हलकेच त्याच्या दंडावर कपाळ घासत म्हणाली. त्याने हसत म्युझिक सिस्टम सुरू केली आणि गाणं सुरू झालं.
गाणं ऐकत ऐकत कार्तिक पाटील गाण्यातल्या गालात हसत होता. त्याने हळूच मान खाली करून तिच्याकडे पाहिलं तर देवयानी झोपली होती. आज जास्तच थकली वाटतं. त्याला थोडं वाईट वाटलं. गाणं सुरूच होतं, पण आता त्याने गाडीचा वेग आणखीन कमी केला आणि रस्ता बदलून लांबच्या मार्गाने गाडी चालू लागला. त्याला आता तिला कमीत कमी तासभर तरी उठवायचं नव्हतं. तेवढ्यात तिच्या पर्समधला फोन व्हायब्रेट होऊ लागला. त्याने गाडी बाजूला घेऊन थांबवली आणि तिच्या पर्समधून फोन काढला. स्क्रीनवर अंकल असं नाव दिसत होतं. त्याने एकदा मिठीतल्या देवयानीकडे पाहिलं. ते अजूनही शांतपणे झोपले होते. मग त्याने फोन रिसीव्ह केला. हॅलो, तो हळू आवाजात म्हणाला. हॅलो देवयानी, मी तुझ्या आंटी. पलीकडून एका बाईचा घाबरलेला आणि रडका आवाज येत होता. ती झोपली आहे, तुम्ही बोला, तो पुन्हा हळू आवाजात म्हणाला. तिच्या अंकलचा अपघात झाला आहे. तिला लवकर हॉस्पिटलमध्ये पाठवा. त्यांची प्रकृती खूप गंभीर आहे. लवकर पाठवा, ती बाई रडक्या आवाजात म्हणत होती. आणि तिचे शब्द ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले. त्याने खाली मान करून देवयानीकडे पाहिलं. ती झोपलेली, शांत, निरागस. तिचा चेहरा खूप थकलेला वाटत होता. कोणतं हॉस्पिटल, त्याने विचारलं. साई हॉस्पिटल, लवकर पाठवा, ती बाई म्हणाली. आणि फोन कट झाला. हिला तरी कोणीतरी सुखाने जगू द्या. तिच्याकडे पाहत त्याने एक सुस्कारा सोडला आणि गाडी वळून पुन्हा शहराच्या दिशेने निघाला. त्याच्या मनात आता दुःख दाटून आलं होतं, पण ते तिच्या अंकलसाठी नव्हतं. त्यांना तर तो फक्त दोनदाच भेटला होता, पण अंकलची अशी अवस्था पाहून देवयानीची काय हालत होईल याची कल्पनाही त्याला करवत नव्हती. त्याला पुन्हा एकदा तिला रडताना पाहायचं नव्हतं. त्याने रागाने स्टेअरिंगवरच्या मुठी आवळल्या आणि नाईलाजाने गाडीचा वेगही वाढवला. कार्तिक पाटीलने गाडी पार्क केली आणि एकदा देवयानीकडे पाहिलं. ती अजूनही शांत झोपली होती. त्याने अलगद सीट झोपण्याच्या स्थितीत केले आणि तिला व्यवस्थित झोपवलं. मग त्याने खालच्या ड्रॉवरमधून एक चिठ्ठी काढून त्यावर संदेश लिहिला. इथेच थांब, मी लगेच येतो. त्याने ती चिठ्ठी तिच्या समोरच्या जागेवर ठेवली, जेणेकरून ती उठलीच तर तिचं लक्ष आधी त्यावर जावं. मग तो गाडीतून बाहेर पडू लागला. पण नेमकं त्याच वेळी ती उठली. कार्तिक, तिने किलबिल्या डोळ्यांनी त्यांना हाक मारली. तो उतरता उतरता तसाच थांबला. ती डोळे चोळत सरळ बसत होती. घर आलं का, तिने आळस देत विचारलं. आता तिला खरंच सांगावं की नाही या संभ्रमात तो पडला. पण तिच्या आत्ताच्या निरागस चेहऱ्यावर लगेच अश्रू त्याला नकोसे वाटले. तिच्याबद्दलची काळजी त्याच्यावर हावी झाली. हॉस्पिटलमध्ये माझं थोडं काम आहे, मी लगेच येतो, तू इथेच थांब. ठीक आहे, तो म्हणाला. हॉस्पिटल, तिच्या चेहऱ्यावर लगेच काळजी आणि गोंधळ उमटला. अगं काळजी करू नकोस, मी लगेच येतो, तो तिच्या गालावर हात ठेवून प्रेमाने म्हणाला आणि गाडीतून उतरला. त्याने एक वार गाडीकडे पाहिला आणि मग हॉस्पिटलमध्ये गेला. हॉस्पिटलमध्ये जाताच त्याने तिच्या अंकलचा नंबर डायल केला. हॅलो आंटी, तुम्ही कुठे आहात, त्याने कपाळाला हात लावत विचारलं. आंटीने रडत रडत त्याला अंकलला ठेवलेल्या ICUचा पत्ता दिला. तो त्या दिशेने जाऊ लागला. पण इकडे देवयानी मात्र अस्वस्थ झाली होती. कार्तिक अचानक हॉस्पिटलमध्ये का आला असेल तिला कळत नव्हतं, पण तो परत येणार आहे म्हणून ती तशी सीटवर डोळे मिटून पडली. मात्र आता तिला शांत बसवत नव्हतं. तिने तिच्या पर्समधला फोन काढला आणि सुरू केला. थोडे इकडे तिकडे पाहून तिने कॉल हिस्ट्री उघडली. रोहिणी किंवा रामला फोन लावायचा म्हणून ती त्यांचा नंबर शोधू लागली. पण तेवढ्या तिला वरतीच अंकलच्या फोनवरून आलेला कॉल दिसला. ते एकदम चकित झाले. अंकलने फोन केला होता, पण मग रिसिव्ह कोणी केला असा विचार करतच तिने तो नंबर पुन्हा डायल केला. 2 रिंगमध्येच फोन उचलला गेला. पलीकडून आंटीचा रडका आवाज ऐकू आला. हॅलो देवयानी, कुठे आहेस, आंटीने रडक्या आवाजात विचारलं. आणि आज फोनवर अंकल न बोलता आंटी बोलत आहेत हे पाहूनच तिला धडकी भरली. मी आहे, ते अंकल कुठे आहेत, तिने अडखळत विचारलं. ते अतिदक्षक विभागात आहेत, जावई आत गेलेत, डॉक्टरही आत आहेत, मला खूप भीती वाटते, तू कुठे आहेस, लवकर ये, आंटी थोडा धीर देत म्हणाल्या. पण त्यांच्या धीर देण्यामागे तिचं लक्षच गेलं नाही, कारण त्यांनी जे सांगितलं होतं त्यामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती. ICU का, काय झालं, तिने जबरदस्त घाबरून विचारलं. अगं ॲक्सिडेंट झाला आहे, तुला कळतं का, लवकर ये हॉस्पिटलमध्ये, जावई आले तरी तुझा पत्ता नाही, असली कसली ग तू, मोठ्या घरात गेली की विसरूनच गेलीस, आंटी रडत तरीही रागात बडबड करत होते. मला ॲड्रेस पाठवा, मी आलेच, देवेने दरवाजा उघडून बाहेर पडत म्हणाले. आणि त्याचवेळी तिला समोर हॉस्पिटलचा बोर्ड दिसला. तसेच आंटीचे शब्द तिच्या कानात घुमले. जावई आलेत म्हणजे
नक्कीच कार्तिक पाटील अंकलला बघायला इथे आला असणार, पण मग मला का सांगितलं नाही असा विचार करत तिने फोन तसाच कानाला लावला आणि पळतच हॉस्पिटलमध्ये शिरली. आंटीने सांगितलेल्या मजल्यावर ती लिफ्टने पोचली. लिफ्टमधून बाहेर पडताच ती पळत आंटीजवळ आली. कुठे आहेत अंकल? तिने धापा टाकत रडक्या आवाजात विचारलं. आंटीने समोरच्या अतिदक्षता विभागाकडे बोट दाखवलं तसं देवयानीने त्या दिशेला पाहिलं. समोरच्या काचेतून अंकल बेडवर पडलेले दिसत होते. त्यांच्या डोक्याला आणि शरीरावर ठिकठिकाणी पट्ट्या लावल्या होत्या आणि कार्तिक त्यांच्याजवळ बसला होता. त्याने अंकलचा हात हातात धरला होता आणि कान त्यांच्या तोंडाजवळ नेला होता. अंकल त्याला काहीतरी सांगत असल्यासारखे वाटत होते. देव्याने काचेजवळ जाऊन भरलेल्या डोळ्यांनी ते दृश्य पाहत उभे राहिले आणि बघता बघता कार्तिक पाटीलने अंकलचा हात अलगद सोडला आणि बाजूला झाला. लगेच तिथे उभे असलेले डॉक्टर पुढे आले आणि अंकलला तपासू लागले. देवयानीचं मन वाईट विचाराने हादरून गेलं. ती थरथर कापू लागली आणि त्याच वेळी डॉक्टरांनी कार्तिक पाटीलकडे पाहत नकारार्थी मान हलवली. आता मात्र देवयानीच्या पायातलं बळच निघून गेल्यासारखं वाटलं. ती काचेवर हात ठेवून तिथे जमिनीवर बसले. थोड्याच वेळात अतिदक्षता विभागाचा दरवाजा उघडला आणि त्याच वेळी आंटीने जोरजोरात रडायला सुरुवात केली. देवयानी जी जमिनीवर स्तब्ध बसलेली होती, तिला तिच्या भोवती त्याचे मिठी जाणवेल तसा तिच्या अश्रूचा बांध फुटला आणि तिने कार्तिक पाटीलच्या छातीवर डोकं ठेवून रडायला सुरुवात केली. ते हमसून हमसून रडत होते, असंबंध बडबड करत होते आणि तो हळूवार तिला थोपटत होता. यावेळी तिच्या नजरेसमोर अंकल आणि त्यांच्यासोबत घालवलेले क्षण दिसत होते. ते हमसून हमसून रडत होते. त्याला तिचं रडणं सहन होत नव्हतं, पण आता त्याच्याजवळ पर्याय नव्हता. तो तिला मिठीत घेऊन थोपटण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नव्हता. तिची अवस्था बघून त्याचे डोळे पाणावले होते. तिला थोपटता थोपटता त्याने एक नंबर डायल केला आणि अंकलच्या सगळ्या औपचारिकता पूर्ण करायला लावल्या. कारण अंकलच्या या जगात आंटी, देवयानी आणि राम सोडून कोणीच नव्हतं. थोड्याच वेळात तिथे त्यांची माणसं आली आणि ते लोक त्यांचं काम करू लागले. कार्तिक पाटील मात्र अजूनही देवयानीला कुशीत घेऊन बसला होता. त्याला त्याची काळजी वाटत होती. आता आणखीन किती दिवस ती दुःखी राहणार यामुळे तोही नाराज झाला होता. आंटी, काहीतरी खाऊन घ्या, देवयानी आंटी आग्रह करत होती. कालच अंकलचे अंतिम संस्कार झाले होते. कालपासून आंटीने काहीच खाल्लं नव्हतं. राम तिथेच बसला होता. काही नातेवाईकही आले होते. तेही आंटीचं सांत्वन करत होते. नकोय मला, माझा नवरा गेला, आता मी कशी जगू? आंटी तोंडाला पदर लावून रडत होत्या. अहो, आता गेलेली व्यक्ती परत येत नाही. तुम्हीही आता एकटीने जगायला शिका, एक बाई आंटीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले. त्याने आंटीसमोर नाश्त्याचं ताट ठेवलं. कसं शिकू? या 2 पोरांपायी तर आम्ही स्वतःला मूलबाळ होऊ दिलं नाही आणि आता तेही मला सोडून गेले. आता मी कोणाच्या जीवावर जगायचं? आंटीने हंबरडा फोडला. देवीने रामकडे पाहिलं. तो घाबरून बसला होता. कालपासून त्याच्या आयुष्यात इतकं सगळं अचानक आणि भयानक घडलं होतं की तो पूर्ण भेदरून गेला होता. तो ठीक झाल्यानंतर पहिल्यांदाच हे सगळं बघत होता. अंकलला तो जास्त भेटला नव्हता, त्यामुळे त्याला तितकं दुःख झालं नव्हतं, पण काल अंकल अग्नी मात्र त्याच्याच हातून देण्यात आला होता, त्यामुळे तो घाबरला होता. देवयानी त्याला सावरण्याचा प्रयत्न करत होती. आता हीच पोरं सांभाळतील तुम्हाला आणि तुमची भाची तर मोठ्या घरात दिली आहे, ती बघेन तुम्हाला, होय की नाही गं? त्या बाईने देवयानीकडे पाहिलं. हो हो आंटी, आम्ही आहोत तुम्हाला, देवयानी कंठ दाटून म्हणाले. खरं तर त्या दोघांमुळे आंटीने मूलबाळ होऊ दिलं नाही हे साफ खोटं होतं, हे तिला माहिती होतं, पण आंटी सगळ्यांना तेच सांगत होत्या. आंटीने तिच्याकडे डोळे भरून पाहिलं आणि तिला मिठीत घेतलं. देवीने एकदम दचकून गेली, कारण आज पहिल्यांदाच आंटीने तिला मिठीत घेतलं. नाहीतर लहानपणी जेव्हा ती त्या घरात राहायला आली होती तेव्हा आंटीच्या फक्त नजरेलाही ती इतकी घाबरायची की आंटी सांगतील ते काम लगेच करायची. देवयानी, तुझ्या अंकलचा तुझ्यावर आणि रामवर खूप जीव होता. सारखं म्हणायचे, माझी देवयानी, माझा राम, पण बघ ना, आता सगळ्यांना सोडून गेले. त्यांना शेवटचं तुला बघायचं होतं, पण तू आलीच नाहीस, आंटी रडत रडत म्हणाल्या. देवयानीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. त्याचवेळी हे सगळं बाहेरून पाहणाऱ्या आणि ऐकणाऱ्या कार्तिक पाटीलला थोडा राग आला, कारण आंटी सरळ सरळ खोटं बोलत होत्या आणि हे त्याला माहीत होतं. त्यात कालपासून तो धड झोपलाही नव्हता. काल रात्री अंकलच्या अंतिम संस्कारानंतर देवयानी आणि राम तिथेच राहिले होते, त्यामुळे तो मनात असूनही घरी गेला नव्हता. पूर्ण रात्र तिच्या काळजीत गाडीतच बसून होता. सकाळी उठल्यावर कदाचित ती थोडी फ्रेश होईल आणि मग आपण तिला घेऊन जाऊ असं त्याने ठरवलं होतं.
पण सकाळपासून पुन्हा रडण्याचा कार्यक्रम सुरू होता. त्याला वाईट वाटत नव्हतं असं नव्हतं, पण तो खूप व्यावहारिक होता. त्याने आतमध्ये नाश्ता पाठवून आता बराच वेळ झाला होता. सगळ्या पाहुण्यांनी नाश्ता केला होता, पण अजून देवयानीने काहीच खाल्लं नव्हतं आणि म्हणून सध्या तो जबरदस्त रागात होता. शेवटी तो दरवाजा उघडून आतमध्ये गेला. तसं सगळे त्याच्याकडे बघू लागले. देवयानी, राम, आता आपल्याला निघायला हवं, तिथे जाताच तो म्हणाला. तशी देवयानी आंटीपासून दूर झाली. तुम्ही रामला घेऊन पुढे जा, मी मागून येते, ती डोळे पुसत म्हणाली. मी बाहेर वाट बघतोय, झाले की तुम्ही दोघं या. तो दोघं या शब्दावर जोर देत म्हणाला आणि तेथून बाहेर पडला. देवयानी, तू जा, रामला इथेच राहू दे. तसंही आता त्याच्याशिवाय माझं कोण आहे, आंटी म्हणाल्या आणि देवयानीला धडकी भरली. होय, आता हाच तुमचा आधार आहे. दुसरी एक बाईही त्यांना दिजोरा देत म्हणाली. देवयानीने लगेच रामला मिठीत घेतलं. नाही नाही, तो अजून पूर्ण बरा झालेला नाही, तो माझ्याजवळच राहील, देवयानी म्हणाली. रामही घाबरून गेला होता. त्यानेही देवयानीचा हात घट्ट पकडला. अगं राहू दे त्याला इथेच, तेवढंच माझं मन रमेल, त्याला कॉलेजलाही पाठवत जाईन, आता माझं आहेच कोण या जगात, आंटी भाऊक होत म्हणाल्या. होय, बरोबर बोलतायत त्या, त्याला राहू दे इथे. तसंही बहिणीच्या सासरी भावाने राहू नये. तू नोकरी करतेस तर महिन्याला पैसे तेवढेच पाठवत जा, कारण आता घरातला करता पुरुष गेला, मग याला नोकरी लागेपर्यंत तू सगळं बघायला पाहिजे, ती बाई पुन्हा म्हणाली. मी पैसे पाठवत जाईल, पण राम, तो अजून पूर्ण बरा झालेला नाही, त्याला अजून झटके येतात, उगाच आंटींना त्रास होईल, मी पैसे पाठवेन, देवेने रामच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले. ताई, मी आता ठीक झाले, मला आता झटके येत नाहीत, राम हळू आवाजात देवेनेला म्हणाला. चुप, देवेनेने हलकेच त्याचा हात दाबून त्याला दटावलं. हेही बरंच आहे, पण पैसे पाठवत जा, आता यांना कोण नाही, ती बाई पुन्हा म्हणाली. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.